अमरावतीत आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध आणि गंभीर मागण्यांसाठी मोठ्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। विद्यार्थी मृत्यू प्रकरणांची सखोल चौकशी, पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत, आश्रमशाळातील सेंट्रल किचन योजना बंद करणे, रखडलेल्या शिष्यवृत्तीचा प्रश्न आणि विद्यार्थी हितास बाधक शासन निर्णय रद्द करण्यासह अनेक मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत। या मागण्या मान्य न झाल्यास 20 ऑगस्ट रोजीपासून मोठ्या संख्येने आंदोलन सुरू आहे। आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी अमरावतीत मोठ्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास विभाग आणि प्रशासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले असून न्याय मिळवण्याकरिता आंदोलनाचा इशारा दिला आहे। अमरावतीतील महर्षी पब्लिक स्कूल येथील विद्यार्थी राजेश बेठेकर यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून राजेश बेठेकर यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी ही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। तसेच गडचिरोली येथील आश्रमशाळेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना तात्काळ 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यास यावी आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे। आदिवासी आश्रमशाळांमधील सेंट्रल किचन योजना बंद करण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे। डी-स्कोड प्रोजेक्ट सहल क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांकरिता मिळणाऱ्या निधीत वाढ करण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे। शासकीय आदिवासी वसतिगृहांची क्षमता 1000 वरून 2000 करण्याची मागणीही करण्यात आली आहे। वसतिगृह प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। महा-डीबीटी शिष्यवृत्ती शैक्षणिक सत्रातच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, तसेच रखडलेली शिष्यवृत्ती तातडीने देण्यात यावी, अशी ही मागणी आहे। पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे। यासोबतच 5 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयांमधील विद्यार्थी हितास बाधक तरतुदी तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। विद्यार्थी मृत्यू प्रकरणांची चौकशी, पीडित कुटुंबियांना मदत, शिष्यवृत्ती, वसतिगृह प्रवेश, आश्रमशाळातील व्यवस्था आणि शासन निर्णय रद्द करण्यासारख्या अनेक मागण्यांवर आदिवासी विद्यार्थी आता आक्रमक झाले आहेत। 20 ऑगस्टच्या आंदोलनानंतर प्रशासन विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर कोणती भूमिका घेते की आंदोलन आणखी तीव्र होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।